उळे इथं झालेल्या पोलीस गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली। डिझेल भरावयास गेलेल्या पारधी समाजातील सुशिक्षित अशा युवकास दरोडेखोर म्हणून गोळीबार करून ठार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी व नेमके कारण तपासण्यासाठी सक्षम अधिकारी नेमावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून निवेदन दिले। पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही यावेळी करण्यात आले। सोलापूरमध्ये तो विनायक काळे हा आदिवासी पारधी समाजाचा तरुण जो स्वतःचं चरितार्थ आपल्या चारचाकी वाहनाने करत होता, त्याला या महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनामध्ये त्याला स्वतःला पोलीस व्हायचं होतं, परंतु दुर्दैवाने याच महाराष्ट्र पोलिसांनी त्याचा बळी घेतला। खोटा एन्काउंटर दाखवून त्याला कमरेखाली गोळी न घालता त्याच्या छातीत गोळी घालून त्याचा खोटा बनाव करून ह्या सोलापूर पोलिसांनी हा जो खोटा एन्काउंटर दाखवला, याबद्दल महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पारधी समाजामध्ये अतिशय असंतोष पसरलेला आहे आणि त्याचा उद्रेक हा ताबडतोबच होण्याच्या मार्गावर आहे। जर विनायक काळेच्या कुटुंबाला आणि विनायकला या पोलीस प्रशासनाने, इथल्या कलेक्टरने जर न्याय नाही दिला तर आम्ही महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करू आणि ह्या सरकारला आणि ह्या प्रशासनाला सडोके पडो करून सोडू एवढी ताकद आमच्या सोबत आहे। कारण आता आम्ही एकटे नाहीत, आमचा आदिवासी पारधी महासंघ हा महाराष्ट्रामध्ये 32 जिल्ह्यामध्ये संघटना कार्यरत आहे। 30 लाख या समाजाची लोकसंख्या आहे। आम्ही आता एकटे नाहीत, कारण बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी या पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात पारधी समाजाला पाठिंबा दिलेला आहे। आम्ही बाळासाहेबांचं धन्यवाद करतो। बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली, बाबासाहेबांनी त्या घटनेद्वारे आम्हाला आरक्षण दिलं। आम्हाला आज आरक्षणाची गरज नाही आहे, आरक्षण तर आम्हाला मिळतच आहे, परंतु पारधी समाजाला खऱ्या अर्थाने संरक्षणाची गरज आहे। 9 तारखेला त्याचा फेक एन्काउंटर दाखवलं गेलं। 9 तारखेमध्ये रात्रीच्या दरम्यान त्याचं फेक एन्काउंटर दाखवलं गेलं, पण अद्याप हे दोषीवर कारवाई का नाही झाली आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा का नाही दाखल केलेला? 302 हा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, तालुका पोलीस स्टेशनला, तिथे त्यांनी आमची FIR खेळण्यास सुद्धा टाळाटाळ केली। इव्हन आमचं फक्त लेखी आमच्या स्वतःच्या हाताने ते लिहून द्यावं लागलं, त्यांनी FIR नाही घेतला आमच्याकडून आणि आमच्याबरोबर खूप गैरवर्तनप्रमाणे वागलेले आहेत। जसं की आम्हाला काही म्हणजे पारधी समाज म्हणजे आम्हाला काही आम्ही तुच्छ नजरेनेच बघितलं जातो आमच्याकडे, आणि जिथे बघेल तिथे तुम्ही फक्त असं इथे सोलापुरामध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामधले प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये तिथे जे पारधी आहेत, जे वंचित आहेत, त्यांचं तुम्ही चौकशी करा। त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केलेले जातात। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।